मित्रांनो, जय शिवराय. आपण आहे पुसेगावला आणि पुसेगावला आहे म्हटल्याच्या नंतर इथली जी नामांकित जोड आहे नंद्या आणि चंद्या, ज्या नंद्या चंद्यानी घरचा साज सलग 8 वेळेस म्हणजे 1 नंबरचा मानकरी राहिलेला ही जोड आहे. त्यांच्या गोठ्यावरती आहे विजय मेडिकलचे मालक. जे विजय मेडिकल आपल्याला या भागामध्ये प्रत्येक मैदानात त्या विजय मेडिकलच्या नावाने एक तरी पावती असते, अशा मेडिकलचे मालक आपल्यासोबत आहे. नमस्कार. नमस्ते. प्रथम तुमचं नाव सांगा एकदा. मी विजय जाधव, पुसेगाव, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पुसेगावचे मी माझे विश्वस्त होतं. पुसेगाव म्हणजे आज महाराष्ट्राला सगळ्यांना बैलगाडी क्षेत्रात हे माहित आहे. त्या पुसेगावचं असतं माझ्या दृष्टिकोनात जरा भाग्याचंच आहे समजा. नक्कीच. की ज्या शाहूगिरी महाराजांच्या पुण्यनगरीत आम्ही जन्माला आलो. बरोबर. आज खरं तर बघायला गेलं तर आज महाराजांच्यामुळे आमचं पुसेगाव अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. हो. आणि त्याला जोड म्हणून म्हणा किंवा त्यांची यात्रा दरवर्षी डिसेंबर एंड किंवा जानेवारी स्टार्टला यात्रा भरते. यात्रा भरपूर मोठी आहे आणि ते यात्रेमुळे आणि यात्रेत असणारे इव्हेंट म्हणा, त्यात बैलगाडी असतील, शूटिंग बॉलच्या स्पर्धा असतील, कुस्ती असतील आणि आमचा रथोत्सव, मेन म्हणजे रथोत्सव, ह्या दृष्टीने आमचं पुसेगाव सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, परिचित आहे. त्यातच बरेच भर म्हणून काय होणार, बैलगाडी क्षेत्र किंवा बैलगाडी शर्यत एक पुसेगावचं अख्ख्या महाराष्ट्रात नाव आहे आणि ते सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे एका दिवशी 1000 गाडी नोंद होणं, पुन्हा 100 फेरे पुसेगावच्या मैदानाची ओढ लागते. आणि 1 वर्षापासूनच ओढ लागते. मैदान झालं म्हणजे दुसऱ्या दिवशीपासून सगळ्यांना ओढ लागते. हे म्हणजे प्रेक्षकांची किंवा बैलगाडी शर्यत शौकीनांची एक आण्विक इच्छा असते की बाबा काय ना पुसेगाव म्हणजे तसे भरपूर आहेत. म्हणजे महाराष्ट्रात बैलगाडी क्षेत्रातले बरीच मोठी मैदान आहेत. आमचं कोरेगाव असेल, पुसेगाव असेल, आमच्या तालुक्यातलं सातेवाडी असेल, म्हणजे पारंपरिक जे मैदान आहेत असे भरपूर मोठे आहेत. भरपूर मोठ्या बक्षिसाची मैदान आहेत आणि अतिशय चांगली मैदान होतात. बरोबर. पण काय कोणास ठाऊक पुसेगावच्या मैदानाला एक जरा महाराष्ट्रात वेगळा गॅसेप आहे त्या गोष्टीला. आज एका दिवसात 1000 गाडी नोंद होणं, त्याचे 100 फेरे, 10चे 100 फेरे होणं, 10 सेमी फायनल आणि फायनल एका दिवसात होणे, रेकॉर्ड आहे. आणि अगदी म्हणजे काय भांडण तंटा वगैरे न होता शासन म्हणजे महाराजांचा एक आशीर्वाद त्या मैदानाला आहे. लाखोची गर्दी असते. लाखोची गर्दी असते. तर अशा पुसेगावचा रहिवासी आमच्यासाठी भाग्याचा आहे. मी विजय जाधव, पारंपरिक पद्धतीने आम्हाला सुद्धा बैलगाडी शर्यतीचा नाद आहे आणि इथून पुढे टिकून. वय किती आता? माझं वय आता साहेब, आता मी 57 रनिंग आहे माझं. 57. आणि भावंड किती? भावंड आम्ही 4 भावंड. माझ्यापेक्षा थोरले आहेत. माझ्यापेक्षा हा धाकटा आणि ह्याच्यापेक्षा धाकटा एक आहे. 4 आहे. इथे एका जागेवर क्षेत्र आहे, 30-35 एकर क्षेत्र आहे. आणि व्यवसायाच्या दृष्टीने माझ्या औषधाची दुकानं 2 आहेत आणि शेती हा एक विषय. आता सेकंड पिढी म्हणजे आमची मुलं आता IT इंजिनियर होऊन आपापल्या मार्गाने सर्व्हिसला आहे. पण ह्या क्षेत्रात अजून सुद्धा त्यांना थोडीफार ओढ आहेच त्याची. म्हणजे जे रक्तात आहे ते कधीतरी येतं. घरातून लागलं म्हटलं पुढे चालत आहेत. पुण्यात आहेत, मुंबईला आहेत, पण अजून काय काही इंजिनिअरिंगला आहेत आमची सगळ्यांची मुलं येते. पण वेळ मिळाला की आपण त्याची विचारणा असते. वेळ मिळाला तर मैदानाला हजर होतात. आता त्यांच्या त्या उद्योगात आहेत. चालू आहे आता दुसरी पिढी आम्ही त्यात आहे. खरं तर ह्या पिढीत माझ्यापासूनच नादाला सुरुवात झाली. तुमच्या अगोदर नाही, वडील आजोबा वगैरे या क्षेत्रात नव्हते. म्हणजे नव्हतेच खरं तर. पण जसं ही म्हणजे बैलगाडी शर्यत असे मोठ्या प्रमाणात भरायला लागल्यानंतर आम्ही हळूहळू त्यात ओढले गेलो. नव्हतं काय येतं सुरुवातीला. पण आता खास करून जर म्हणाल तर ह्याच्या अगोदर 1-2-3 बैल सुद्धा माझी चांगली पळाली. एक सरजा म्हणून, एक चिक्या म्हणून चांगला पळाला बैल. पण ह्या वर्ष म्हणजे बंदी नंतरचा जो काळ आला, बंदीच्या काळानंतर जी बैलगाडी क्षेत्राने जी ग्रीप घेतली आहे, ती बलती घेतली आहे. त्यातच मी हा नंद्या म्हणून बैल एकदम म्हणजे अगदी लहान असताना, वयाच्या त्याच्या 1-1.5 वर्षापूर्वी, 1.5 वर्षाचा असताना घेतलेला. खाली 40-42 हजार रुपये माझी त्याची खरेदी झाली होती. पण त्याचे पहिल्यापासून पळायचे गुण वगैरे चांगले होते. बंदीच्या काळात बंदीच्या काळात खरेदी केला होता आणि तिथनं आता जवळजवळ 4-5वं वर्ष आहे त्याला माझ्याकडचं. पण यंदा त्याच्या जोडीला हा मी माझे मित्र म्हणजे आमचे खास मित्र संजय ड्रायव्हर वाळून, संजय गुजले म्हणून आहेत. त्यांनी हीच दोन्ही वासरं मला घेऊन दिल्यात.
हा सुद्धा त्यांच्या तिथंच शेजारी एका त्याच्या मित्राचा होता. मला बोलता बोलता त्यांनी सांगितलं, अण्णा म्हटले वासर एक चांगला आहे, घ्यावं लागते. घे म्हणलं मग तुला पसंत आहे तर. हा वासरू आणला एक 6 महिन्यापूर्वी. ते ह्याच्या गळ्यात 2-4 फेरे केले आणि आता म्हणजे ह्या उन्हाळ्यापासून जशी आदतची मैदानं जास्त झाली तसे एक नशिबानं आणि गाडी चांगली पळत असल्यामुळे एक 7 ते 8 माझी 1 नंबरची फायनल झालेली आहेत. काय होतंय प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय मैसुरी बैल आहे पळताना, बरोबर. हा आणि तुमच्याकडे खिल्लार जोड आहे. हो बरोबर. ती पण नामांकित आहे, म्हणजे प्रत्येक मैदानात गुलाल आहे. गुलाल आहे, गुलाल. तर खिल्लारच निवडायचं कारण काय? नाही, खिल्लारच कसं आहे, जरा आम्ही आता ह्या क्षेत्रात बऱ्याच दिवसापासून आहे. मी बघितलं म्हणजे मला त्या विषयाला म्हणजे तुम्ही जे हे म्हणला म्हैसूर, तर म्हैसूर बैल काय वाईट नाहीत, पळाले ते लिजंड झालेत, काय काय आहेत ते आहेतच. पण ह्या 2-3 वर्षात आम्ही जरा एक असं नोटिफिकेशन केलं, काय पळताय त्याचा पळायचा रेशो मोठा आहे, पण दीर्घकाळ टिकणं हा त्यांच्याकडे आम्हाला दिसून येणं झाले. 1-1.5 वर्ष पळतोय बैल, अगदी म्हणजे लक्ष्या म्हणा किंवा भारत वगैरे म्हणा, ही 2 बैल आपण जर सोडली तरी पळाली, म्हणजे मला त्या गोष्टीला नाव नाही ठेवायचं, भरपूर बैल पळाली. पण टिकून पळणं हा जो विषय आहे, तुमचा संभाजीनगर असेल, पुन्हा तुमचं जालना असेल, हे असेल आमच्याकडे भाग, टिकून पळायला आपला देशी वंश जरा ज्या त्या भागात ऐकत नाही. म्हणजे आता आमच्याकडे सुद्धा देशी आहेत, म्हणजे ह्याचा साताराचा बलमा असेल, म्हणजे हरिण म्हणतात तो म्हणा, किंवा अजून बरेच बैल जावेद भाईच्याकडे आहे, किंवा ह्याच्याकडे पुन्हा तुमच्या आमच्या शेवळ्या आबांचा राजा म्हणा, ही बैल देशीच बैल आली, म्हणजे काळ गाजवलाय तिने, म्हणजे लिजंड झाली त्यांच्या ह्याच्यात. शेवळ्याबांचा राजा साधाच बैल, साधा म्हणजे अगदी मी लहान असताना मी घेऊन दिलेला आहे बोलतो, अगदी मेंढपाळातला साध्या गाईच्या मागे फिरणारा बैल, अगदी मूळ उठवताना त्याला धरून उठवावं लागायचा, पण त्याने जगत जिता झाला. म्हणजे शेवळ्याबांचं नाव त्याने 7 समुद्रा पलीकडे त्याने केलं, तो बी साधाच बैल. पण ती आम्हाला थोडी आवड पण ह्या 2-3 वर्षापासून, म्हणजे आम्हाला जसं नोटिफिकेशन झालं की मैसुरी पळतोय ना असं नाही, पण त्याचा पळण्याचा काळ आहे तर जरा शॉर्ट पिरियड आहे, आणि पळतील कधी बंद होतील हे सांगू शकत नाही. पण हा जसा दावणीला आला तसं एक पक्क डोक्यात झालं की आपल्याला पाळायचं तर देशीच बैल पाळायचं. आणि आमच्याकडे ते धारणा नाही की म्हणा दारात असलं तर दिसायला बी देखना पाहिजे आणि पळायला बी चांगला पाहिजे. सुशोभित वाटतंय, किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या आसक्ता प्रेम वगैरे लगेच चालू होतं. त्यामुळं देशी गोवंशाकडे आमचं जरा ओढ चांगली राहते. हे नंद्याच्या अगोदर कुठले नंदी तुमच्या? नंदीचंदीच्या अगोदर सुद्धा माझ्याकडे होता एक चिक्या म्हणून चांगला बैल पळाला, पण तो बंदीतच होता. त्याच्या अगोदर सुद्धा मी एक सांगोल्यातनं एक सारजा म्हणून घेतलं होतं वासर, ते सुद्धा म्हणजे त्या शरीरात आता बैल नाही कोणाकडे, म्हणजे ही सुद्धा शरीर तशी नाहीत, एकटा चांगला होता. पण त्यावेळेला कसं होतं, जरा आपलं जास्त नाव बी नव्हतं ना, आपलं जास्त चालत ना, बैल चांगला होता. पण आता तुम्हाला माहित आहे पैरे अमकं तमकं ह्या गोष्टीला अतिशय महत्वाचे आहेत. म्हणजे तुमच्याकडे नुसता बैल चांगला असून चालत नाही, तुम्हाला ओळख पाहिजे, तुम्ही पुढल्या पायऱ्यात पळायला पाहिजे, तर तुमची वस्तू ती दिसायला लागते. तुमच्याकडे किती बी चांगला बैल असेल तुमचा पायरा, म्हणजे आता प्रत्येक बैल गाडी शर्यत शौकीनांची एक व्यथा आहे की पैरे चांगले नाहीत, पैरे चांगले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आता नवीन पोरं तर कितीतरी त्यात आलेत की बाबा काय नाही, म्हणजे त्यांची वस्तू खरंच पळतीये बरं. अशा वस्तू पाळणाऱ्या बऱ्याच लोकांच्याकडे आहेत, पण त्यांना पुढचा पायरा भेटत नाही. पहिलं कसं, आणि आता ह्याचं प्रमाण वाढले, बैलगाड्यांचं प्रमाण वाढलंय, वासरांचं प्रमाण वाढलंय, शर्यतीचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे कसं होतंय ना, जरा बक्षिसाची संख्या बी मोठी असल्यामुळे जे टॉपर आहेत ते टॉपर बैलांच्या बरोबरच पळतात. त्यामुळे लहानांची कुचळ म्हणा होती, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे अगदी माझं झालंय का ना, कोणाचं बी उदाहरण घेतलं तरी बैल ज्याच्याकडे चांगला आहे तो चांगल्याच पायऱ्यात पाळणार आणि तो चांगलीच बक्षीस उचलणार. नवीन पोरांची नवीन माणसांची ह्याच्यात ससे उलपट होतीये, म्हणजे इच्छा असून सुद्धा मार्ग सापडत नाही, अशा बऱ्याचदा गोष्टी होतात. मला ते सांगा ना, 8 मैदान कुठले त्याचे सलग 1 नंबरचा? आता तसं म्हणायला गेलं तर बरं का, मी माझ्या व्यवसायात आहे, माझे 2 बाचे माझे बंधू यांच्याकडे नियोजन आयोजन आहे. आता मला तुम्हाला पटकन मी नावं बी सांगता येणार नाही. फायनल झाली, संध्याकाळी पोरं येतात, अण्णा फायनल झालं 1 नंबर, आपण टीव्हीवर किंवा तुमच्या मोबाईलवर बघत असतो. पण माझ्या भागातले आता परवा तर हिंगणीचं एक झालंय, माझा स्टार्ट झाला भोसऱ्यापासून, भोसरे पण दुसरं गोरसाळ एक झाले, हे परवाचं हिंगणीचं एक झाले,
आणखीन होळीचं गाव वगैरे असे आमच्या भागातले 8 तर मैदानी 1 नंबरचे झाले. तर इथं राजापूरला आम्ही मला कड लागली किंवा माझा बैल व्यवस्थित जरा जुळला ना सुट्टी फाटेल हे झालं ते आम्हाला तिथं 4था 5वा नंबर झाला. 8 मैदानामध्ये सलग 1 नंबर. सलग 1 नंबर. हीच जोड हा हीच जोड आहे. म्हणजे एक तसं म्हणायला गेलं तर घरचा साज किंवा घरची दोन्ही बैल असल्या आणि त्यांनी 1 नंबर करणं हे म्हणजे बाकीचे सांगतात की असं कुठं नाही. म्हणजे झालेत म्हणजे अगदी दादा नाही लगातार 20-25 पैसे फायनल झालेत. बैल बदलून झालेत. एक दुसऱ्याचा एक तिसऱ्याचा आहे आदत मध्ये घरचीच गाडी एवढं. हा घरची गाडी झालं नाही की आता झालंय ना अजून होतंय. तर बघ आता इथून पुढे सुद्धा आदतचे मैदान आहेत. कसा जोड आपल्याला सहकार्य करतो त्याच्या हा माझा नंदी आहे तो उजवीने पळतो आणि त्याच्या गळ्यात हे वासरू डावीने पळते. पण चांगलं झालं आणि त्या बैलाचं वैशिष्ट्य आहे आमच्या नंद्याचं त्याला असा वजनानं हलका असला किंवा असं वासरू असलं ना तर तो घेऊनच जातो. म्हणजे त्याला असं दडपण येत नाही. म्हणजे त्याला म्हणजे आम्ही त्याचं नोटिफिकेशन केले की म्हणजे जर वजनानं हलका असला नुसता गळ्यात येऊन किंवा स्पीडचा जर बैल असला ना तर तो मग गेला पडत नाही. आणि तासानं स्वरानं पाळणारा बैल आहे. म्हणजे आता ढकलून दिला तर बाहेर जाणार. पब्लिकनं स्वतः काय नाही पब्लिकनं स्वतः पळतो पण खांदी एकच आहे. पण कसं जरा शेजारी गाडी काय बैलांची होणं कशी असते काय नाही शेजाऱ्या दोघाला जर गाडी असली तर मग ते रिटर्न बाहेर बघत नाहीत 1 नंबर मध्ये निघून जातात. शेजारी गाडी जर जडजड असली जातात त्यांच्या डोक्यात काय चालतंय आपल्याला कळणार नाही. पण आमचं घेत आहे गाडी जर असलं तर बैल सोडणार नाही हे गाडी धरणार. प्रत्येक मैदानात तसंच आहे. ज्या ज्या वेळेला त्याच्याकडनं चांगली गाडी आहे तर त्याने ती गाडी मारलेलीच आहे. नंद्या आणि चंद्या नाव ठेवण्याचं कारण काय? नाही तसं ह्याच्या नावाबद्दल बरेच दिवस बरं का एका जवळजवळ महिना आणून महिनाभर आमच्या पोरांचा कालवा झाला होता की हे ठेवा ते ठेवा अमकं करा तमकं करा. पण आमचे एक मित्र आहेत म्हणजे महाराष्ट्रात 1 नंबरचे शारदा पाटील पुणे म्हणून जे आहेत म्हणजे त्यांचे मालक त्यांचा एक चंद्या हा सोनू शेठ त्यांचा एक चंद्या बैल म्हणून म्हणजे तो जगज्जेता झाला साधा खिलार मधला. म्हणजे शारदा पाटलांचं नाव त्या बैलांना सगळ्या महाराष्ट्रात 1 नंबरच केलं. आणि आता आमच्या त्यांचं शक्य आहेच नाही म्हणलं तरी नंद्या बोलता बोलता एक म्हणजे कसं होतं एखाद्या चांगल्या बैलाचं म्हणजे पाळणार चांगल्या बैलाचं नाव ठेवू बरेच लक्षात झाले. म्हणजे त्यांच्या नावानं असं होतं एखाद्या वेळेला सरजा चांगला पडला तर त्या लॉट मध्ये सरजा सचिन तेंडुलकर खेळायला लागल्यानंतर बऱ्याच पोरांचे सचिन तसा उद्योग झाला. मग आम्ही आपल्या डोक्यात ठेवलं होतं नाही मग आमचा एक भाषा मला नांद्या आणि चंद्या चांगल्या नावांना घ्यायला यायचं बरं होतं आमचं होतं. म्हणजे कसं पोरांचे माइंड सेट असतो असा चला मला ठेवून टाका. पण असे नंद्या त्याचं नाव चंद्या ठेवलं नांदे चंद्याची गाडी चांगली पडेल हे कोणालाही माहित नव्हतं. नशिबाचा भाग आहे किंवा आमच्या कष्टाचा भाग असेल तो. पण ती आता गाडी चांगली पडते आणि ती पुन्हा मग आमच्याच लक्षात आल्या नंदी आणि चंद्याशी ही झाल्यानंतर की बाबा ती नाव म्हणजे असं डोक्यात तोंडावर म्हणजे असं काय त्याच्या मागचं इंटेन्शन नव्हतं की बा हेच नाव ठेवायचं किंवा ओघाओघानं झालेला आहे दिवशी असं. याची खरेदी किती रुपयाची? नाही हे फार स्वस्त घेतलंय. हे 81,000 म्हणजे मला लहान असताना वासरू घेतलं होतं मी अगदी म्हणजे 1-2-3 फेरं बघितलं होतं त्या आमच्या संजूने बघितलं होतं. संजय डावर वाळूचे आहेत त्यांनी लेंगऱ्यात हे 1-2 फेरं बघितलं होतं आणि ज्याच्याकडे होता तो सुद्धा माझा मित्रच आहे. मग बोलता बोलता विषय झाला त्याचे 1-2 फेर पळाला म्हणले ताला स्वराला चांगला आहे वास कमी जास्त पडेल पण अण्णा पळताना फाटी धरून आत बाहेर न करता थेट गेले वासरू या बघायला. पण तिचे असताना जात मी लहानपणा म्हणजे एकदम पाताळ होता बरं वाटलं वासरू किमतीने ते बी जो दादा ड्रायव्हर म्हणून आहे ह्याचाच लेंगऱ्याचा त्यांनी बी काय अण्णा तुम्ही घेतात मग असं द्या मग काय दुसरे दावणे झाल्यापेक्षा तुम्हाला मला एवढे आलं पाहिजे. एका मिनिटात व्यवहाराला पैसे दिले आणि घेऊन आलो आणि हे तर आल्यानंतर त्याच्याबरोबर 2-3 फेरे टाकून ह्याच्याबरोबर पळवत. पण त्याच्या जोडात आल्यानंतर जराशा आम्हाला ह्याच्याबरोबर पळायचं म्हणजे कोणाचं म्हणजे तसा हे आता म्हणजे ताकदीनं वयानं मोठाच आहे. पण त्याच्याबरोबर 1-2 फेरं काढल्यानंतर मग पोराच्या लक्षात म्हणजे आपण आदतचं मैदान करू एक आणि पहिल्याच मैदानात 1 नंबर केला नेल्याच म्हणजे दोन्ही. मग तिथनं मग हे 7-8 महिन्याने 1 नंबरची मैदान चर्चेत आले. हा चर्चेतच आलो तिथं. यांचं खानपान कसं असतं? खानपान तसं असं काही वेगळं नाही बरं का. म्हणजे आपल्याकडचं घरचा गहू आणि डाळ उडदाची डाळ ते उडदा डाळ भिजवतो
गहू हे कर दूध होतं ह्याला पहिलं बरं का, 2-3, पण पुन्हा नंतर जरा ते दुधाचा वास बीस काढायला लागल्यानंतर आणि एकदा दोनदा त्याला जुलाब झाली, मग जरा कधीतरी घेतो आदनं मधनं, म्हणजे असा कंटिन्यू नाही. त्याच्या मनात आलं तर पितो, नाही तर नाही पित. गाय वगैरे आहेत तसं चांगलं आहे. पण रतिबाला किंवा त्याच्या हात निघा म्हणा किंवा वैरणीला दोन्ही बैलच चांगले आहेत. त्यामुळे व्यवस्थित आहे. असं म्हणजे असा विशेष असा स्पेशल काय कुठलं खोराक आणलाय असं अजिबात नाही. आपल्या घरचे गहू, डाळ आणि मका हे तिन्हीचं मिश्रण देऊन, पण ते एक वेळ असतं पण पोट भरून असतं. संध्याकाळचं एक वेळेलाच पण हा मग चारा म्हणजे आता कणसातली मका असेल, वाळ किंवा वैरण असेल किंवा आणखीन काय गवताचं ह्याचं त्याचं असं वेगवेगळ्या पसरून असतं चपला एवढंच. असं काय म्हणजे त्याला लय अगदी. गाडीवरती कोण असतं? गाडीवर आमचं ते गणेश ड्रायव्हर म्हणून आदरकीच आहे, चांगला आहे पोरगा, शांत आहे, संयम आहे एकदम. दुसरं कोण नसतं ना? असं विशाल ड्रायव्हर येवलेवाडीचे आहे, संजू ड्रायव्हर तो हाणतो काय वेळेला. पुन्हा अशा आहेत ज्या वेळेला कोण अवेलेबल असेल ते. पण आत्ताच्या ह्या 7-8 मैदान झाले त्याच्यात तो आमचा आदरकीचा गणेश म्हणून आहे, तो गाडी हाणतो चांगल्या प्रकारे. सुट्टीला आहेत घरातली पोरं वगैरे जात, असं आण वेळेला कोण अवेलेबल असेल ते. आणि दोन्ही बी उभं राहिलेलं शांत आहेत, अगदी नुसतं अशा काढणी धरून सोडतात, म्हणजे असं उगले हिटाजट केले अजिबात नाही, अजिबात नाही. दोन्ही बी लय शांत आहेत उभं राहणं. पण आता खालनं तळ निघून जायला तो बैल शाणा झालाय, त्यामुळे त्याला सवय चांगली लागली. तुमचे हे मैदान चालक होत आहे, प्रत्येक मैदानात गुलाल घेत आहे. आता तुम्ही मुळात बऱ्याच लोकांना माहिती असेल तुम्ही विकणार नाही, पण मग तरी पण असे फोन आले का तुम्हाला? नाही तसं बरं का, आता ह्या भागात तसं म्हणजे विकणारा क्लास हा वेगळा असतो घेऊन, आम्ही नादिक माणसं आहे. हा त्यामुळे कसं झालं, सहजासहजी आम्हाला कोणी विचारत नाही तुम्ही देणार आहे की मी तुम्हाला प्रश्न केला की बा तुम्ही तुमच्याकडे बघून तसं वाटणार नाही, काही लोक कोडीचे राहतात. नाही राहतात, विचारतात. नाही चांगली सुद्धा माणसं विकतात ना बैल, काय ना अगदी टॉपर जे आहेत ते एखादा दुसरा बैल विकतात, काय नाही. म्हणजे आता मागले बरीच उदाहरणं आहेत की म्हणजे टॉपर आहे त्यांनी मोठ्या किमतीला विकलीत बैल. तसा 1-2दा प्रयत्न झाला, पण आम्ही आपलं संयमानं सांगितलं बऱ्याच दिवसात आम्हाला वस्तू लागली नाही म्हणलं, असं डोक्यात काय नाही. म्हणजे असं त्यांनी काय म्हणजे कुचेष्टेने म्हणा किंवा काय असं विचारलं नाही, बघू तरी किती किंमत सांगतात असं नाही. एका दोघांनी विचारली सुद्धा, अण्णा जर बाबा काय तुमचं हँड ओव्हर करायला द्यायचा विचार डोक्यात असला तर आम्हाला विचारा, बोलले. तर म्हणजे आम्ही बी त्यांना काय बोललो नाही, ठीक आहे आमचं जर द्यायचं झालं तर सांगू तुम्हाला, एवढं सांगितलं. पण आता कसं आम्ही नाद आहे, आपण हे नाही ते नाही ते बदलत गेलो, एक नावासाठी चालले. आणि असा काही लय मोठ्या पैशाला घेतला नाही, काय बी करून आता विकला पाहिजे अजिबात नाही. पुसेगावच्या मैदानात होती, हाता नव्हता? हा होता माझ्या. आता ह्या गेल्या वर्षी सीमेला आम्ही मार खाल्ला म्हणजे जरा माझ्या आमच्या थोड्याशा ह्याच्यामुळे हे झालं, गाडी फॉल झाली होती त्यामुळे, नाहीतर मला चान्स होता 3ऱ्या वर्षी पुसेगावच्या मैदानात. पण अगोदरच्या लगातारचे 2 मैदान त्याने नंबरात राहिल्या, 2 आणि 3 नंबरात राहिल्या त्या. म्हणजे पुसेगावचा हिंद केसरी ओरिजिनल तो 2 वेळा झालाय. हॅट्रिक साधायची होती आम्हाला, पण आमच्या नशिबात नव्हतं ते, आम्ही हे केलं. पुसेगावच्या सलग 2 मैदान केलेत आणि चांगलं म्हणजे सगळ्या टॉप मध्ये पळालो. म्हणजे 1 वर्ष घरणिकीच्या राहण्याची, गेल्या वर्षी घरणिकीच्या राजानं तुमच्या हारण्याने त्यांनी 1 नंबर केला आणि मी 10 नंबर फाटी होतो. आम्ही शेजारीच होतो, ते 9 नंबरला होते. हा शेजारी होतो, मी 10 नंबर फाटीला होतो, ते 9 नंबरला होतो. तर ते काय गाडीच पळत होती विशेष ना, म्हणजे अगदी टाकाटाकी त्यांचा 1 आणि 2 झाला. टॉपर होते नाही काढतात. त्याचा झाला आपला 2 नंबर झाला होता, त्याच्या आदल्या वर्षी 3 नंबर झाला होता. असं म्हणजे त्याने माझी हौस पुरी केली आहे. म्हणजे जास्त करून सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुसेगावचं मैदान. आणि तिथं आता अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या म्हणून म्हणजे आता पारदर्शक मैदान होतात, म्हणजे तुम्हाला काय करायचं म्हणलं तरी होत नाही. म्हणजे आता एक संघटनेचा मी उल्लेख करतोय तिथं की म्हणजे तुम्ही प्रत्येक ठिकाणी आज जे बैलगाडी शर्यत जे चालू आहे म्हणजे कायच म्हणजे त्याच्यात आता एवढं सुद्धा कोणाला काय करता येत नाही आणि एकदम व्यवस्थित चालू आहे. म्हणजे तिथं आता म्हणजे जे बैलगाडी शर्यतवाले सहकार्यामुळे प्रत्येकाच्यात एक अवेअरनेस आलाय की नाही बाबा आता आपल्याला क्लिअरच खेळलं. कुठंतरी काम बंद केलं संघटनेने? नाही आता काम बंद केलेलं जर असलं तरी
तुम्हाला सांगतो त्यातनी यासनी बाहेर पडताच येणार नाही. भले मी म्हणतो विलास देशमुख असतील, आबा असतील किंवा काय झाले, काय एवढं तेवढं चालतंय. काय होतं किरकोळ. हा हा बोल. संघटनेचं म्हणणं आहे की बाबा सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोल करताय. बरोबर. हा ट्रोल करताय. लोकांना बैलगाडा क्षेत्र कळत नाही. नाही. असेच लोक तिथं जास्त आहेत. आणि मुळात गाडा मालक जो आहे त्या गाडा मालक त्याला काही घेणं नाही. बरोबर. हा कारण की साधारण लोक असो, श्रीमंत लोक असो, कोणी पण तिथं गाडी घेऊन आला तो त्याच्या मेहनतीच्या पैशातून गाडी घेऊन. अगदी. पण ज्या लोकांचा त्याच्यात काहीच नाही लोक तिथे येऊन लोक जरा हे करतात. संघटनेच्या लोकांना तेच कुठेतरी वाईट वाटतं. अगदी बरोबर आहे त्यांचं बी. संघटनेच्या आपण एवढं करतो कुठेतरी होते किंवा काय आमच्या सुद्धा जरा शिवायचं आहेत की बाबा काय नाही एखादं व्यवस्थित चाललंय तर काय विघ्न संतुष्टी माणसं असतात व एखादं तुमचं प्राबल्य मला पटना किंवा ह्यांचं बॉसिंग मला पटना असे काही लोक आहेत त्याच्यात, नाही असं नाही. तरी पण सुद्धा हे सांगतो हे बैलगाडी क्षेत्र अखिल भारतीय बैलगाडी संघटना वाचून अजिबात दूर होणार नाही. 101% इथून पुढे ज्या शर्यती चालतात त्याच्या आधिपत्याखालीच चालतील आणि तीच घेऊन चालणार. त्यांनी जे नियमन अटी घालून दिलेत त्याच्यात इच किंचित सुद्धा बदल होणार नाही. आता वरिष्ठ आहेत विलासराव देशमुख हे आहेत, आमचे कार्याध्यक्ष आहेत म्हणा, आबा असतील किंवा रामकृष्ण टाकाळकर असतील, तुमच्या संभाजीनगरचे आणखीन पदाधिकारी असतील, ह्यांना घेऊनच ही बैलगाडी संघटना चालू राहणार आहे. थोडाफार होईल त्यांना बी म्हणजे हे होईल नाही असं नाही, त्रासाच होईल संघटनेत हे करताना. पण हे जे वरिष्ठ आहेत त्याशिवाय बैलगाडी शर्यत चालू राहणार नाही. आता अजून चालू आहे ते पहिला अगोदरचा जो काळ होता संघटनेच्या मी त्यात आहे. ऑल महाराष्ट्र बैलगाडी संघटनेच्या कार्यपद्धतीतून मी आहे तिथे. पण अगोदरचा काळ होता भयंकर वाईट होता. म्हणजे ह्यातून म्हणजे बंदीतनं जरी बाहेर आलो ना बैलगाडी शर्यत ही ठराविक म्हणजे माफियांच्या हातात असल्यासारखं होत. हा 100% म्हणजे तो शब्द अगदी ना 101% लागू आहे. म्हणजे हा मग पण ज्यापासून ही संघटना आली सगळे बैलगाडी म्हणजे पुणा असेल, आमचा सातारा जिल्हा, कोल्हापूर, तुमचा संभाजीनगर असेल, ही ज्या वेळेला त्यांना एकरूप झाली तेव्हापासून संघटनेचं काम चालू झालं आणि सगळ्यांनी मानून घेतले की बाबा ह्या रेषेने चालला तरच तुमचं व्यवस्थित. आणि आता बघा ना झालं नाही ना काल संघटनेच्या लोकांनी पण त्यांचे निकाल थांबून दुसऱ्या गाड्या मालकांना निकाल दिलेला आहे. हो अगदी 100% करावं लागते. आम्ही स्वतः त्यातच आहे. आम्ही जरी खेळगाडी असलो आमची तिथं जर गाडी असली तर आम्हाला मान्य करावं लागतं ना ते गलत होतंय म्हणून. आणि ही संघटना सांगते असं आहे कुणाला पटेल नाही पटेल शेवटी कसं आहे बघा न्यायदान करत असताना काम करते हा असं आहे. आणि न्यायदान जाताना कुणाचं तर तुमचं नाही तर माझं नुकसान आहे त्या वेळेला बरं आज तुमच्या विरोधात निकाल गेला काय उद्या काय मैदान थांबलेली नाहीत करावंच लागणार आहे ते करावंच लागणार. आणि तुम्ही उद्या आहेत त्यात किती तुम्ही तक्रार करणार आणि काय करणार. आणि जे आहेत ते आहेत. आज तुमच्या सांगतो ते सोटी फाटीला जे हे टाकले पट्टीचं आहे पुढे कॅमेऱ्यावर आहे 3-4 कॅमेऱ्यावर तुम्हाला अरे किती पारदर्शक झालं हे तुम्ही नशीब समजलं पाहिजे. नाहीतर अगोदर नाहीतर पहिलं होतं ना 4 वाजेपर्यंत नोंदणी काय आणि म्हणेल ते उद्गार काढून निघून यायचं. आता सगळ्या गोष्टी अगदी क्लिअर झालेत. तिथं म्हणायचं नाही कोणी सामना तर सामना बरं तुमच्या दोघातले एक कोणीतरी गाडी करा ते कितीतरी तुम्हाला सवलत आहेत आणि पारदर्शक आहेत. त्यामुळे ही संघटनेनं जे घालून दिलेलं आहे त्यामुळेच आज ही बैलगाडी शर्यत आहे 100%. आणि आता तात्पुरती जरी बंद असली ना तरी ती काय दूरच्या नाहीत म्हणजे आमच्यातलेच आहेत. ह्या संघटना किंवा खेळगाड्या सुद्धा कळेल की संघटना किती महत्वाची आहेत. पण अजून तरी व्यवस्थित चालू आहे आणि केवळ त्या संघटनेमुळे म्हणजे त्याच्यात माझं दुसरं दुमत असण्याचं कारणच नाही 100%. आता आगामी पेडगावचं मैदान मोठं तर कसं नियोजन राहणार. नाही नियोजन चांगलंच राहील. म्हणजे आता ते सुनील मोरेंचं किंवा त्यांच्या गाव पण आणि तुमच्या घरच्या साजविषयी पण हा घरचा साज पडेल. आता मग आदतला का ओपनला पळायचं हे ठरवायचे अजून. पण दोन्ही मैदान मोठे होतात आणि पेडगाव आमच्या पुष्पगाव सारखं म्हणजे नामांकित मैदान आहे. अख्खं गाव सुनील मोरे किंवा अख्खं गाव झटतं तिथं. आणि दोन्ही मैदान सुद्धा चांगली आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यात त्यांना एक जमिनीची बाजू म्हणजे त्यांचे फाटी आणि रान ह्या 2 गोष्टीमुळे त्यांचं मैदान अतिशय चांगलं होतं. आणि ऑर्गनायझर सुद्धा तिथले जुने खेळगाळे असल्यामुळं 1 नंबरचं मैदान होतं ते त्याच्यात काय म्हणजे दुमत नाहीये. आणि दोन्ही सुद्धा मैदान चांगलेच होतील म्हणजे आदतचं सुद्धा आणि ओपन सुद्धा.
मैदान चांगलं होईल. रान त्यांना बसायला चांगला म्हणजे पळायला चांगला आहे, पब्लिकला बसायला ह्याला त्याला चांगला आहे, त्यामुळं मैदान मोठं होत असते. हो ना. नक्कीच तिथं चंद्या आणि नंद्या सोबत पाहतो. चंद्या नद्या आदतला पळल. जर आणखी काय पायऱ्या जाता येणारा काळ कसा असेल ते सांगणं अजून महिना आहे, पण होऊन जाईल व्यवस्थित, नाही काय अडचण येणार. सेवागिरी महाराजांना तुम्ही बघितलेलं? नाही सेवागिरी महाराज आमच्या वडिलांनी बघितलेलं. हा, त्यांची समाधी 47 आहे. अनुभव सांगा ना बैलगाडा शर्यतीच्या रिलेटेड काही असा. बैलगाडी शर्यतीच्या रिलेटेड जर म्हणायला गेलं तर ना तसं म्हणजे असा आठवणीत राहण्यासारखा नाही बरं का, पण तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात मैदान भरतं हा महाराजांचाच आशीर्वाद आहे. म्हणजे आमच्यापेक्षा आमचं आता काय 2-2.5 लाख रुपयेच बक्षीस आहे, 5-5 आणि 10-10 लाख रुपयाची ट्रॅक्टर आहे, JCB आहे, असे भरपूर मोठी मैदानं ऑर्गनाईज केली माणसांनी. पण त्याला हे घ्यास एक पुसेगावचं तेवढी लोकसंख्या, तेवढी येणाऱ्या बैलगाड्या, हे आमक तमक हे एवढं भेटलेलं नाही. म्हणजे मी काय गर्वानं म्हणत नाही, अभिमानानं सांगेन पुसेगावचं मैदान हे पुसेगाव कोण महाराष्ट्रातले माणूस सांगेल. ती गर्दी किंवा त्या ज्या काही गोष्टी आहे रेकॉर्ड वेगळं असतं. हा म्हणजे आहे निश्चित काहीतरी आहे बघा त्यात, म्हणजे ते सगळे म्हणतात. आणि एक 2दा तर असं झाले की बंदीच्या अगोदर म्हणजे बंदीच्या काळात आमची ज्यावेळेला लढाई चालू होती म्हणजे पेटाच्या अगेन्स्ट आमच्या कोर्टात ज्या वेळेला होत्या, तर 2 वेळा तर असं झालंय आमची यात्रा चालू आहे आणि यात्रेच्या अगोदर निकाल लागला की बैलगाडी शर्यतीला म्हणजे बंदी उठली म्हणून. मी स्वतः त्याला विटनेस आहे. म्हणजे आमचे कलेक्टर साहेब डिगेकर साहेबांना आम्ही रथपूजनाला होतो आणि म्हणजे मी 2011 ते 2016 मी ट्रस्टी होतो देवस्थानला. तर डिगेकर साहेबांना आम्ही रथपूजनाचा तिथंच होता, आमचे चेअरमन वगैरे गावातले प्रतिष्ठित होते आणि सकाळचा निर्णय लागला म्हणजे शनिवारी की बैलगाड्यांना शर्यतांना मंजुरी म्हणून. मग आता आमची यात्रा चालू होती, रथ होता. रथ झाल्यानंतर साहेबांना मी तिथंच विचारलं, साहेब म्हणलं असं असं आमच्या म्हणलं बैलगाडी क्षेत्रात पुसेगावचं नाव आहे आणि आमचा जीव आहे म्हणलं तो बैलगाडी शर्यत. तर साहेब म्हणलं कसं, अरे मिळाले परवानगी तर घेऊन टाका ना, काय अडचण नाही. तर त्याने तिथनं लगे प्रांतांना फोन केला, उद्या पुसेगावचे लोक येतील, त्यांना परवानगी द्या आता जरी हे झाले ते. आणि आम्ही रविवार असताना सुद्धा आम्हाला साहेबांनी दिली, प्रांत साहेबांनी परवानगी दिली लेटर. आम्ही रविवारी सोमवारी ऑर्गनाईज केल्या, सोमवारी आमचं चालू होतं मैदान. दिवसात तुम्ही मैदान लगेच 2च दिवसात रात्रीत आम्ही मैदान तयार केलं. सोमवारी आम्ही मैदान घेतलं आणि त्या दिवशी 5:30 वाजता आमच्या अगेन्स्ट म्हणजे बैलगाडीच्या सगळ्या स्टे मिळाला त्यांना, म्हणजे ह्यांना तुमच्या पेटावाल्यांना त्यांना स्टे मिळाला की ह्याच्या अगेन्स्ट की बाबा भरवू नाहीत म्हणून. मैदान झालं दुसऱ्या दिवशी बंदी आली, असं 2 वेळा झालं. त्यामुळे पुऱ्या महाराष्ट्रात अजून सुद्धा त्या गोष्टीचा म्हणजे तुम्ही मगाशी म्हणला एखादी लक्षात राहण्यासारखी गोष्ट, तर 2दा आमची मैदानं झाली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा बंदी आली, असं 2दा झाले. त्यामुळे 3ऱ्या वर्षी सुद्धा अशी लोक म्हणायची नाही काय ना काहीतरी होणार पुसेगावच्या मैदानाला, महाराजांचा आशीर्वाद आहे असं 1-2दा ताकद असं म्हणजे लोकांच्याकडून त्या प्रतिक्रिया आल्यात. आम्ही तसं काय म्हणत नाही, खरं ते जरतरचा विषय. आणि महाराजांच्या ह्याच्यात असताना म्हणजे निर्विवाद किंवा हे न काय होता चांगल्या पार पडतात शर्यती. शेवटचं जाता जाता एक बैलगाडा मालकांसाठी काय सांगाल, कारण की तुमचा अनुभव संघटना म्हणून आणि पुसेगावचं मानाचं जे मैदान आहे या मैदानाच्या दृष्टिकोनातून काय संदेश द्याल गाडा मालकांसाठी? गाडा मालकांसाठी संदेश असं सांगेन बरं का मी, म्हणजे पुसेगावचं तर मैदान आहेच, तुम्ही आता सगळे बघून आहेत, म्हणजे महाराष्ट्राला असं काही वेगळं सांगायला नको. आम्ही ही महाराजांनी म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रानं आम्हाला महाराष्ट्र केसरी हिंद केसरी ही उपाधी अख्ख्या महाराष्ट्रानं दिली. आमच्या पुसेगाव पुरती मर्यादित आम्ही कधी मिरवत बी नाही. पुऱ्या महाराष्ट्रानं किंवा महाराष्ट्र कर्नाटक पंजाब मधून येणाऱ्या लोकांनी सांगितलं की खरं हिंद केसरी मैदान पुसेगावचं आहे. अजून आहेत बरेच ते प्रयत्न करतायत, ते मैदान चांगली होत आहेत, मैदानाबद्दल दुमत नाही. पण आता असणारी गर्दी नोंदवणाऱ्या गाड्या बिड्या ह्या गोष्टीनं पुसेगावचं मैदान म्हणजे आहेच. तर दुसरी अशी गोष्ट जर तुम्ही म्हणजे नवीन गाडा मालकांना किंवा हे जर सांगायचं म्हणाल तर आता बाब ह्या बैलगाड्या क्षेत्रातली खर्चिक होत चालली. नवीन पिढी साहेब म्हणजे तुम्ही चांगला प्रश्न केला.
नवीन पिढी ह्यात भयंकर उडली जावी लागली आहे. आणि आहे आता आम्ही त्यातच आहे. आम्ही कोणाला करू नका म्हणणार नाही, पण आता बैलांच्या किमती, खुराकाच्या किंवा तुमचं येणं जाणं, एक मैदान करायचं म्हणलं तर 10 आणि 20-20 हजार रुपये लागतात. आणि त्याचा एक भयानक काळ मोठा असा आहे की वायदे हा जो विषय आहे, म्हणजे बैल घालायला लागणारे पैसे, हे मी ओपन बोलतो, खरं तर असं उघड बोललं नाही पाहिजे, तर पण ती वस्तुस्थिती ते मान्य केली पाहिजे. नवीन पोरं कुठल्या बी थराला चाललीत त्या गोष्टीसाठी. आपण आपले किती पैसे खर्च करतोय, नाद करा 100%. म्हणजे मी त्यात आहे, मी तुम्हाला करू नका म्हणणारच नाही, पत्र विकू नका. हा, पण आता बरेच जणांची अशी परिस्थिती आहे की नाही करू शकत नाहीत, पण का कोणास ठाऊक कसे पैसे गोळा करतायत तुम्हाला माहित नाही. आणि अगदी मी त्यात आहे. माझं एक मैदान, माझ्या घरची जरी गाडी असली तरी नोंदणी, येणं जाणं, अगदी किती बी काटकसर केले तर तुमचं 10,000च्या आत एक मैदान होत नाही. आणि आता नवीन पोरं वासरे घेणे, मला बैल आमका घालायचा आहे, तमका घालायचा आहे, म्हणजे ते साधे पोरं सुद्धा बकासूरचे नाव घ्यायला लागले. म्हणजे तो बैल चांगलाच आहे, त्याचा विषय निघाला म्हणून सांगतो. तर नवीन पोरांच्यासाठी किंवा गाडा मालकांसाठी म्हणजे माझी विनंती आहे, मी त्यांना हे करू शकत नाही, आपच करू शकत नाही की तुम्ही जरा त्या गोष्टीकडे जरा बारकाईने लक्ष द्या. 100% तुम्ही शरीराचे भाग घ्या, पण त्या गोष्टीनं आपल्या घरच्यांना वैयक्तिक मला त्या गोष्टीचा पुढं मागं भविष्यात त्रास होणार ह्या दृष्टीने 100% त्या गोष्टीत लक्ष घाला, एवढंच मी सांगेन, बाकी काय. आणि तुमच्याकडचे सुद्धा लोक आज तुम्ही म्हणताय, म्हणजे अगदी कौतुक आहे तुमच्याकडच्या माणसाचं. म्हणजे औरंगाबाद म्हणा, जालना म्हणा, किंवा तुमचे बुलढाणा वगैरे जी खरंच अतिशय चांगली माणसं आहेत. म्हणजे आता आमच्याकडे याच्यावरून एक विषय निघाला विचारायचं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणात बैल येतात. तर याच्यात आणि म्हणजे काय फरक जाणवतो बरं? नाही, बैलांमध्ये काय फरक? बैलांमध्ये फरक तुम्हाला बैल इकडे आले की गुलाल घेऊन जातात. त्याला कारण आहे बरं का, दुनियेनं कुणी काय म्हणत, माझं स्वतःच ऑब्झर्वेशन असं सांगेन, तुमच्याकडची बैलगाड्या पळवताना घेणारे जे कष्ट आहे, की तुमच्याकडे प्रॅक्टिसचा जो विषय आहे की तुम्ही सेकंद काट्यावर पळवता, 1000 फुटाचा असाल, 800 फुटाचा असाल, तुमच्याकडच्या बैलांच्या ते घोडा गाडीची पळवतात, त्यामुळे त्या तुमच्याकडच्या बैलांना सराव त्या घोड्यांच्या मुळे किंवा त्यांची वड काढून निघते, जरा स्पीड न पळायची ताकद लागते. अगदी आमच्यासारखंच आहे, म्हणजे असं काही वेगळं नाही, पण एक काय 10-15 लिजेंड आता म्हणजे चांगली बैल ते नंबर करून जातात, त्याच्या मागचं त्यांचं कष्ट आहे, खाणं पिणं आहे. आता नंदी सांगा नाही, आता नंदी म्हणाल तर आता तसे बरेच आहेत बरं का, म्हणजे इथं येऊन जाणार. आता पळ पाहतोय म्हणजे तो काळा गोरा काय नाव, राजा म्हणून बारकाचा वासरा, तो चिमण्या म्हणून. आता चर्मण्यानं आता परवा माझी गाडी मारली, म्हणजे चिमण्याने शंभू इथंच विसापूरला आमची झाली, म्हणजे गाडी चांगली पडली, म्हणजे दुमत नाही त्याबद्दल. आणि आहे म्हणजे त्या माणसाचं कष्ट, आज तिथनं इथनं आता त्यांचा कॉन्फिडन्स, मला एवढं त्याबद्दल कौतुक आहे बरं का त्या माणसांचं. तुमच्या भागातले इतक्या लांब येऊन नंबर करू द्यात ना करू द्यात, तो 4-5 तो नंदी आहे, त्या पण माणसांचा त्या जो मनोबल आहे ना, कॉन्फिडन्स आहे, तो आत्मविश्वास आहे, तो वाखाणण्याजोगा आहे. आणि त्यांच्या कष्टाचा फळ आहे. बरोबर, ते कसे प्रॅक्टिस की आता तुमचा रतीब काय, खाणेपिणं कसं आहे, काय कसं आहे ते तुम्हाला माहित. आम्ही वैरण घालतोय, ते वैरण घालत, दूध पाजत असतील, आणखी काय करत असतील, पण त्यांचं तिकडून येऊन इथनं खेळणं, किंवा म्हणजे आमच्यातले टॉपरचे 5-6 फायनल त्यांनी 5-5 लाखाचे वगैरे त्यांनी स्वतः नेलेले आहेत. म्हणजे काहीतरी असल्याशिवाय नेत नाहीत, काय त्यांनी उचलून आणून ठेवले नाही, पळूनच ताणूनच गाड्या मारल्यात. म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स म्हणा किंवा त्यांचं हे आहे, हा मेहनत आहे, ह्या गोष्टीला सलाम आहे आमचा, 100% सलाम आहे. या बैलगाडा क्षेत्रातला सगळ्यात आवडीचा बैल सांगा तुमचे, नंद्या चंद्या सोडून. हा ना, माझा आवडीचा बैल बर का, तसं बघायला गेलं तर चांगलाच आहे. सुरुवातीला तर नाही तसं मग आमचं पुष्कळचं अगोदर एक नाव केलेलं आमचा सुंदर म्हणून, शिवराज ट्रॅव्हलवाल्यांचा सुंदर एक, तो एक बैल चांगला. पण त्याच्यानंतर जिंतेचे आप्पा म्हणून, तानाजी आप्पा, त्यांचा सुंदर सोनिया म्हणून आहे,
त्यांचा सोन्या झाल्यानंतर जावेद भाईंचा एक सर्जा म्हणून पळाला तो एक आहे. आणि सगळ्यात एक गरिबाचा बैल म्हणून म्हणाल तर अगोदर निवास तात्या म्हणजे लय जुना आम्ही म्हणजे म्हणजे लहान लहान असताना ती मोठी होती. तर त्यांच्यातला निवास तात्याचा एक संजय म्हणून बारका बैल होता. त्याच्याबरोबर मला वाटतं कराडा भागातलाच तो एक सुगर म्हणून होता बैल. म्हणजे त्याचे संजयजन त्या गाडी एक पळत होते. असे बैल चांगलेच होते म्हणजे टॉपर जे मनापासून आवडलेले बैल तर हे 2-3 आहेत. आमचा सुंदर एक जिंतीच्या वाटलाचा सोन आहे. हे मनापासून आवडल्यानं अलीकडल्या काळात खरं तर त्याचं सगळं आयुष्य बंदीत गेलं असा लक्ष आपल्या ह्यांचा उत्तम राव ह्यांचा वाटेगावचा लक्ष ही 2-3 बैल टॉपरच होती. म्हणजे ते काय अतिशय देखणे मोठ्या प्रमाणावर पडला. तर मित्रांनो आपल्यासोबत होते नंद्या चंद्याचे मालक, ज्या नंद्या चंद्याने सलग 8 मैदान 1 नंबरचे मानकरी ठरले असे मालक होते आणि संघटनेचे पण पदाधिकारी आहे. तर नक्कीच बैलगाडा मालकांसाठी शौकीनांसाठी चांगला मेसेज आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा आणि नक्कीच पुसेगावला ज्यावेळी याल त्यावेळी नंद्या चंद्याच्या गोठ्यावरती या, बघा, कारण की खिल्लार जोड आहे. तर व्हिडिओ इथंच थांबू आणि तुमचे आभार. थँक्यू. तुम्ही वेळात वेळ काढून वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आभार.